बातमी आहे पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धाची आणि त्यामुळे भारतावर होत असलेल्या परिणामाची। पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे। एकमेकांवर दोन्ही बाजूनी हल्ले सुरू आहेत। या युद्धामुळे पश्चिम आशियातली अनेक विमानं रद्द झाली आहेत। त्यामुळे अनेक भारतीय दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन या ठिकाणी अडकून पडलेली आहेत। दुसरीकडे या युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा फटका हा भारतातून निर्यात होणाऱ्या शेतमालाला देखील बसतोय। कांदा, केळी, द्राक्ष, भाजीपाला सध्या JNPT बंदरामध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होतं। दरम्यान एक मोठी अपडेट आहे। दुबईचं विमानतळ आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। दुबईतनं अनेक विमानं हवेत जातील। मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसह अनेक देशात जाणारी विमानं ही आता हळूहळू टेक ऑफ घेताना बघायला मिळतील। दुबईतलं विमानतळ आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। फ्लाइट्स हळूहळू सुरू होतील अशी सध्याची माहिती आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही विमानं बंद होती। दुबईतनं येणारी विमानं बंद होती। इराण अमेरिकेचा जो सगळा प्रकार घडला त्यानंतर मात्र आता हळूहळू ही विमानं पूर्वपदावर येत चाललेली आहेत। एअरपोर्टवर साहजिकच मोठी गर्दी आहे, कारण या विमानांना पूर्णपणे सुरळीत व्हायला काही दिवस, काही तास लागू शकतात। मात्र सध्याची जी बातमी आहे त्यानुसार ही विमानं आता पुन्हा एकदा टेक ऑफ करायला सुरुवात करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।